खूप खूप अभिनंदन थोरात साहेब. नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज नाचनवेल या ठिकाणी आमचे मित्र जंगले साहेब यांच्या दुकानामध्ये रवींद्र पिंपळे साहेब, मान्य श्री भुजंग साहेब, मान्य श्री शेख साहेब, मान्य श्री मोरे साहेब, मान्य श्री किरण साहेब गेले वाटतं, मान्य श्री शिंदे साहेब व आपण सर्व जंगले साहेब, आपण सर्व इथं उपस्थित आहात. आज थोरात साहेबाचा एक अनुभव. मी 1999 ते 2000 या दरम्यान जेव्हा या परिसरात राहत होतो तेव्हा मी संभाजीनगरमध्ये आमचे मित्र विकी राजपूत यांच्यासोबत काही चर्चा झाल्यानंतर बाहेर देशामध्ये कसं जायचं आणि काय ही माहिती घेण्यासाठी मी कन्नड सारख्या ठिकाणी कारखान्यावर आलो. तेव्हा थोरात साहेब आणि त्यांचे मित्रमंडळ हे बाहेर देशामध्ये सर्व्हिस करायचे. कारण की जेव्हा केव्हा बाहेर देशामध्ये जायचंय तर कुठेतरी तुम्हाला चांगल्या प्रकारचा अनुभव लागतो, चांगल्या प्रकारचं गाईडलाईन लागती. ती गाईडलाईन थोरात साहेबाकडे होती, राजपूत साहेबाकडे होती आणि त्यांच्या टीमकडे होती. आणि जेव्हा यंग जनरेशन काहीतरी करण्याचा मानसिकता ठेवतो तेव्हा त्यांना त्या दृष्टिकोनातून समोर जावं लागतं. तर थोरात साहेब आमचे आदरणीय यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक आदर्श उभा केला. नाचनवेल सारख्या गावातून ते निघून कन्नड सारख्या ठिकाणी कारखान्यावर आपली सर्व्हिस करताना तिथून ते पुढे जाताना त्यांना कुठल्या प्रकारचं झटकून मागं पुढे पाहिलं नाही आणि बाहेर देशामध्ये सुदान सारख्या देशामध्ये त्यांनी 10 वर्ष सर्व्हिस केली आणि एक असा इतिहास घडवून दाखवला की मी माझ्या गावातून निघून सुद्धा बाहेर देशामध्ये जाऊन सर्व्हिस करू शकतो. ही भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आताच मोरे साहेबांनी प्रश्न केला की बा आमच्या मुलांना बाहेर देशात पाठवायचं तर काय करायला पाहिजे. तर साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की तुम्हाला एज्युकेशन लोन भेटतं. एज्युकेशन लोनच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मुलांना कुठे पाठवायचं आहे तो अभ्यास तुम्ही आजूबाजू परिसरातील जे शिक्षण संस्था आहे त्यांना माहिती घ्या. त्याच्यातून तुम्हाला बाहेर देशातील जे शिक्षण संस्था आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचता येतील आणि त्या सगळा प्रोजेक्ट उभा करून तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारचं एज्युकेशन लोन घेऊन चांगलं शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशामध्ये पाठवू शकता. असं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्यांचा खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय